नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, त्रिकाज क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे। आपण 9व्या वर्गातील सायन्स अँड टेक्नॉलॉजी या पुस्तकातील पहिलं प्रकरण लॉज ऑफ मोशन याविषयी चर्चा करणार आहोत। आज जरी आपण पहिलं प्रकरण पाहत असलो तरी वर्षभरात आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी या 9वीच्या वर्गाचा पूर्ण सिलेबस कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू। तर आपले जे लेक्चर आहे ते लेक्चर वर्षभर चालूच राहतील, ठीक आहे। तर आपण आज चालू करणार आहोत लॉज ऑफ मोशन, ठीक आहे मित्रांनो। मी काही दुसरं पुस्तक घेऊन बसलेलं नाही आहे, आपल्या 9वीच्या वर्गाचंच सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं पुस्तक मी वापरणार आहोत। तुम्ही सुद्धा तुमच्याकडे जर पुस्तक असेल तर ते पुस्तक घेऊ शकता, ठीक आहे। परंतु मी समजून सांगत असताना पुस्तकाचा वापर करू नका। एकदा पूर्ण व्हिडिओ पाहून घ्या आणि त्यानंतर तुमचे कन्सेप्ट क्लिअर करण्याकरिता तुमचं पुस्तक तुम्ही पाहू शकता, ठीक आहे। तर पुन्हा हा व्हिडिओ फक्त 9वीच्या वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठीच आहे असं काही नाही आहे। स्पर्धात्मक परीक्षा देणारे विद्यार्थी सुद्धा रेफरन्स म्हणून या व्हिडिओचा वापर करू शकतात। मी बेसिक कन्सेप्ट पूर्ण करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करीन, ठीक आहे। तर पॉइंटवर येऊ, आपण सुरुवात करू लॉज ऑफ मोशनला। तर लॉज ऑफ मोशन म्हणजे गतीचे नियम किंवा गतिविषयक नियम, ठीक आहे। तर हे नियम बघण्याच्या अगोदर आपण नेमकं मोशन काय आहे ते समजून घेऊ, ठीक आहे ना। तर तुमच्या पुस्तकाला सुरुवातीलाच काही 4-5 उदाहरणं दिलेली आहेत, त्यापैकी मराठीमध्येच मी उदाहरणं वाचतो, ठीक आहे। पुस्तक मी इंग्लिश मीडियमचं वापरलेलं आहे, पण अगोदर त्याला मी मराठीमध्ये ट्रान्सलेशन करून सांगेल आणि त्यानंतर मग ते इंग्लिशमध्ये सुद्धा एक्सप्लेनेशन करेल, ठीक आहे। बघा, पक्ष्यांचे उडणे पहिलं उदाहरण, दुसरं उदाहरण म्हणजे थांबलेली रेल्वे गाडी, थर्ड हवेतून उडणारा पालापाचोळा आणि चौथा आहे डोंगरावरती स्थिर असलेला दगड। तुम्हाला प्रश्न विचारला गेला याच्यापैकी कोणत्या वस्तू गतिमान आहेत, ठीक आहे। इंग्लिशमध्ये सांग, आउट ऑफ व्हिच ऑफ फॉलोइंग ऑब्जेक्ट इज इन मोशन, ठीक आहे। खाली दिलेल्या पैकी कोणत्या वस्तू गतीमध्ये आहेत, ठीक। तर बघा आता, पक्ष्यांचे उडणे, स्थिर असलेला दगड, स्थिर असलेली रेल्वे गाडी आणि एखादी वस्तू समजा एका ठिकाणावरून दुसरीकडे चाललेली आहे, ठीक आहे, किंवा हवेतून उडणारा पालापाचोळा, यापैकी कोणत्या वस्तू गतीमध्ये आहे हे जर विचारलं तर याचं उत्तर पहिलीतलाही मुलगा देऊ शकतो, ते म्हणजे जी वस्तू हलत आहे, म्हणजे एका ठिकाणावरून दुसरीकडे चालली ती वस्तू गतीमध्ये आहे। म्हणजे या ठिकाणी काय सांगता येईल आपल्याला, पक्ष्यांची उडणे आणि झाडावरून पडणारा पालापाचोळा हा जो आहे हा गतीमध्ये आहे असं म्हणू शकतो, ठीक आहे। थांबलेली रेल्वे गाडी आणि डोंगरावर अडकलेला किंवा थांबलेला दगड या वस्तू गतीमध्ये नाही आहेत हे सहज सांगता येईल। एवढं तर समजलं तुम्हाला। आता आपण मूळ मुद्द्याकडे वळू। गतीमध्ये आहे म्हणजे नेमके काय आहे, गती असणं म्हणजे काय किंवा गतीची व्याख्या आपल्याला कशी करता येईल। एक आता दुसरं उदाहरण देतो जे तुमच्या पुस्तकाच्या बाहेरचं आहे। बघा, तुम्ही बसमध्ये बसलेला आहात, बसच्या समोर म्हणजे ज्या सीटवर तुम्ही बसलेला आहात त्या सीटकडे जर तुम्ही कॉन्सन्ट्रेट कराल किंवा समोरच्या बसलेल्या व्यक्तीकडे कॉन्सन्ट्रेट कराल तर ती व्यक्ती त्या ठिकाणी तुम्हाला स्थिर दिसेल। तुमची बस पण तुम्हाला स्थिरच वाटेल जिथपर्यंत तुम्ही बाहेर पाहणार नाही, ठीक आहे। मग एकदा जर तुम्ही बाहेर पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की झाडं किंवा बाकी जे वस्तू आहेत ते तुमच्या विरुद्ध दिशेने पळताना दिसेल। त्या विरुद्ध दिशेने पळणाऱ्या वस्तूला पाहून तुम्ही सहज सांगू शकाल की आपली बस वेगाने आहे की आपली बस हळूवार आहे, चालत आहे पण ती हळू आहे की वेगाने आहे। जर झाडं वेगाने मागे पळाले तर तुम्ही सांगू शकाल की आपली बस वेगाने चालत आहे। जर झाडं हळूवार मागे सरकत आहे तर तुम्ही सांगाल की आपली बस हळूवार आहे। कळलं?
पण समजा जर तुम्ही साईडनी बसलेल्या व्यक्तीला जर पाहिलं तर तो व्यक्ती तिथल्या तिथंच दिसेल. ठीक आहे. आता जर तुम्हाला विचारलं की का रे बाबा तुमची बस थांबलेली आहे की चालत आहे, म्हणजे गतिमान आहे की स्थिर आहे, तर तुम्ही सांगाल सर ऑब्व्हियसली बसचा आवाज येत आहे, झाडं मागं पळत आहे, तर ते बस चालत आहे. दुसरा प्रश्न जर तुम्हाला विचारलं की तुमच्या साईडचा व्यक्ती तो चालत आहे, म्हणजे तो गतिमान आहे की तो स्थिर आहे, हा प्रश्न कन्फ्यूज करणार आहे. तसं पाहतो म्हटलं नियमाप्रमाणे तर तुम्ही बसमध्ये गतिमान बसमध्ये बसलेला आहात आणि बसची गती तुमच्या शरीरात आलेली आहे, म्हणजे तुम्हाला गती आलेली आहे. पण तुमच्या दृष्टीनं तुम्ही ज्या ठिकाणी बसमध्ये बसलेला आहात गतिमान बसमध्ये, तुमच्या दृष्टीनं तुमच्या साईडचा माणूस हा स्थिर आहे. पण तुम्ही म्हणाल की माणूस तर स्थिर आहे पण बस गतिमान आहे. आता याचं उत्तर आपल्याला कसं देता येईल? आता आपण याला क्लॅरिफाय करू. तुम्ही गतिमान बसमध्ये बसलेला आहात, ठीक आहे. तर जेव्हा तुम्ही बाहेर पाहाल त्यावेळेस झाडं किंवा बाकीच्या सर्व वस्तू त्या बसच्या मागे पळताना दिसेल, म्हणून तुम्हाला कळलं की आपली बस गतिमान आहे. म्हणजेच बस गतिमान आहे हे कळण्याकरिता तुम्हाला बाकीच्या गोष्टी ऑब्झर्व करावं लागेल. एखाद्या गोष्टीला तुम्ही मागे टाकत आहात म्हणून तुम्ही समोर चालले आहे की नाही, म्हणजे कुठल्या तरी संदर्भातली गोष्ट आहे ती, कुठल्या तरी संदर्भाच्या दृष्टीनं तुम्ही समोर चालले. ठीक आहे. त्याच्यामुळे तुमची बस ही गतिमान आहे असं आपण म्हणू शकतो. पण आपल्या बाजूला बसलेला व्यक्ती जेव्हा त्याच्याकडे आपण कॉन्सन्ट्रेट करतो त्यावेळेस तो आपल्या दृष्टीनं तो जागा नाही बदलवत आहे, तो आपल्या दृष्टीनं आहे त्याच ठिकाणी स्थिर आहे, म्हणून तो व्यक्ती आपल्या दृष्टीने स्थिर अवस्थेत आहे. समजलं? आता आपण गतीची व्याख्या करू. ठीक आहे. तर मग गतीची व्याख्या कशी करता येईल? जेव्हा एखादी वस्तू तिच्या सभोवतालच्या संदर्भात जर ती वस्तू जागा बदलवत असेल तर ती वस्तू गतिमान आहे असं म्हणू शकतो. ठीक आहे. आता यालाच जर आपण इंग्लिशमध्ये डिफाईन करतो म्हटलं तर कसं करता येईल? An object is said to be in motion when it changes its position with respect to another. कळलं का आता? म्हणजे एखादी वस्तू तिच्या दुसऱ्या वस्तूच्या संदर्भात जर जागा बदलत असेल तर ती वस्तू, पहिली वस्तू ही गतिमान आहे असं आपण म्हणू शकतो. आता कळलं? म्हणून तुम्ही गतिमान बसमध्ये जरी बसलेला असाल तरीही तुमच्या साईडचा जो व्यक्ती आहे त्याला आपण गती प्राप्त झाली असं म्हणू शकत नाही किंवा तो गतिमान आहे असं नाही म्हणू शकत. ठीक आहे. तर तुम्ही जेव्हा बाहेर पाहाल किंवा तुमच्या बसचं जर आपण उदाहरण घेतो म्हटलं तरी कुठल्या तरी संदर्भाच्या दृष्टीनं ती जागा बदलवत आहे म्हणून ती बस गतिमान आहे. हा, आपण त्या बसमध्ये बसलेल्या व्यक्तीचा किंवा आपला जर संपूर्ण विचार करतो म्हटलं तर आपण सुद्धा गतीमध्ये आहोत, पण ते कोणाच्या संदर्भात? बाहेरच्या संदर्भात, बसच्या बाहेरच्या संदर्भात आपण गतीमध्ये आहोत. पण हे आपण जर एकमेकाचा जर संदर्भ पकडला तर आपण स्थिर अवस्थेत आहोत. समजलं? म्हणजे जेव्हा आपण गतीचा विचार करतो तेव्हा आपण कुठल्या संदर्भात आपण ते घेतो हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. आता आपण पाहू डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स. ठीक आहे. पुन्हा ही सुद्धा एक कन्सेप्ट आहे समजण्यालायक. बघा, मी ढोबळ मनाना सहज सहज म्हणतो, एकदम सायंटिफिकली प्रूफ करून नाही सांगत, पण माझ्या दृष्टीनं मला काहीच माहित नाही असा मी थोड्या वेळासाठी विचार करतो आणि मी माझ्या दृष्टीनं सांगतो की डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स ह्या दोघांचाही अर्थ होतो अंतर. मग त्याला आपण क्लॅरिफाय करू, काय फरक आहे ते नंतर पाहू. पण अगोदर एवढं समजून घ्या, डिस्प्लेसमेंट हे अंतर आहे आणि डिस्टन्स हे सुद्धा अंतर आहे. मग सर पुस्तकात डिस्प्लेसमेंट वेगळं दिलेलं आहे, डिस्टन्स वेगळं दिलेलं आहे, मग तुम्ही असं कसं म्हणता? आणि मराठीत जर घ्यायचं म्हटलं तर डिस्प्लेसमेंटसाठी विस्थापन हा शब्द आहे
आणि डिस्टन्ससाठी अंतर आहे. तुम्ही दोघांसाठी अंतर म्हणजे डिस्टन्स घेतलेला आहे. हो, थोड्या वेळासाठी आपण तसं समजू. ठीक आहे. डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स हे एकच शब्द पकडा, तो म्हणजे डिस्टन्स म्हणजे अंतर. ठीक आहे. फरक सांगतोस थोड्या वेळा. बघा, तुमच्या समोर ही फिगर आहे. ठीक आहे. एक व्यक्ती आहे ज्याला बस स्थानकावर जायचं आहे. बस स्थानकावर जाण्यासाठी सरळ मार्ग नाही आहे. आपल्याला एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी सरळ मार्ग मिळतच नाही. आपल्याला या गलीतून त्या गलीतून असं तसं या चौकातून जावं लागते. सरळ रूट्स काही नाही आहेत. ठीक आहे. तर मग या घरापासून तो निघला. या ठिकाणी त्याचं घर आहे. त्याच्यानंतर तो समोर चालत आला 4 किलोमीटर. ठीक आहे. तो आला बी या ठिकाणी. त्या ठिकाणी चौक आहे. ठीक. त्याच्यानंतर चौकात गेल्याच्या नंतर त्याला सी या ठिकाणी बस स्टँडवर जायचं आहे. तर चौक ते सी हे ठिकाण म्हणजे बस स्थानक हे ठिकाण 3 किलोमीटरवर आहे. त्याने एकूण अंतर किती पार केलं ते बघा. घराच्या ठिकाणापासून तर बी या ठिकाणापर्यंत 4 किलोमीटर आणि बी या ठिकाणापासून सी या ठिकाणापर्यंत 3 किलोमीटर. म्हणजे दोघांची जर बेरीज केली तर 4 + 3 = 7 किलोमीटर अंतर त्यानं पार केलं. ठीक आहे. आता एक दुसरा विचार करू थोड्या वेळासाठी. असं समजा की आपण पक्षी आहोत. म्हणजे आपल्याला कुठलेच अडथळे नाही, आपल्याला वरून जाता येईल. तर आपण काय करू रे, ए पासून बी पर्यंत येऊ, बी पासून सी पर्यंत येऊ, असं येऊ की डायरेक्ट ए टू सी येऊ? अर्थातच आपण डायरेक्ट ए टू सी येऊ. ठीक आहे. कारण आपल्याला बी या ठिकाणाशी देणे घेणे नाही, आपल्याला रस्ता नव्हता म्हणून आपण ए ते बी आलो, बी टू सी गेलो. पण समजा जर आपल्याला डायरेक्ट जाता येत असेल तर आपण एवढं लांब अंतर जाण्यापेक्षा आपण ए टू सी हे अंतर ट्रॅव्हल केलं असतं. बरोबर आहे. आता तुम्हाला सांगतो, हे जे तुम्ही ए पासून बी आणि नंतर बी पासून सी पर्यंत गेले हे झालं तुमचं डिस्टन्स. ठीक आहे. आणि ए पासून सी पर्यंत हे जे डायरेक्ट अंतर आहे हे डायरेक्ट अंतर झालं तुमचं डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. पुन्हा सांगतो काय होत आहे. ए पासून तर सी पर्यंत हे आडत तेडं मेडं कुठून कुठले प्रत्यक्षातलं अंतर आहे. आणि ए पासून सी पर्यंतचं हे डायरेक्ट पॉइंट ए ते पॉइंट सी. म्हणजे आपण समजा जर पॉइंट ए ला जर इनिशियल पॉइंट पकडला आणि पॉइंट सी ला जर फायनल पॉइंट पकडला. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी 3 पॉइंट आहे ए बी सी. पण आपल्याला जायचं कुठे, सी या ठिकाणी. म्हणजेच आपण काय करतो, इनिशियल पॉइंट टू फायनल पॉइंट. बरोबर आहे. हे जर आपण पॉइंट पकडले इनिशियल पॉइंट आणि फायनल पॉइंट, याच्यामधलं जे डायरेक्ट डिस्टन्स आहे ते डायरेक्ट डिस्टन्स म्हणजेच डिस्प्लेसमेंट. समजलं. म्हणजे सुरुवातीची ठिकाण आणि शेवटचं ठिकाण या ठिकाणातलं डायरेक्ट अंतर, पुन्हा मी सांगतो डायरेक्ट अंतर म्हणजेच डायरेक्ट डिस्टन्स हे डिस्प्लेसमेंट म्हटले जाते. म्हणजे डिस्टन्सच आहे पण डायरेक्ट आहे म्हणून त्याला डिस्प्लेसमेंट म्हटले जाते. आणि जेव्हा आपण डायरेक्ट न जाता एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणावर तिसऱ्या ठिकाणी असं करत करत फायनल पोझिशनला जातो त्यावेळेस ते होते डिस्टन्स. समजलं. म्हणजे डिस्प्लेसमेंट म्हणजे डायरेक्ट डिस्टन्स आणि डिस्टन्स म्हणजे ठीक आहे ए आणि सी या ठिकाणापर्यंत ट्रॅव्हल करत असताना कसलंही आडवं तिडवं जे अंतर येईल ते अंतर म्हणजेच तुमचं डिस्टन्स. म्हणजे दोन्ही डिस्टन्सच आहे, फक्त हे डायरेक्ट डिस्टन्स आहे आणि ते आडवानाचं डिस्टन्स आहे. समजलं. तर डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मधला फरक तुम्हाला कळला असेल असं माझी अपेक्षा आहे. तर चल एकदा आपण व्याख्या घेऊन घेऊ, जे पुस्तकात आहे ती व्याख्या घेऊ आपण डिस्टन्सची. डिस्टन्स इज द लेंथ ऑफ द ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड बाय अन ऑब्जेक्ट इन मोशन व्हाईल गोईंग फ्रॉम वन पॉइंट टू अनादर. याला आपण मराठीत घेऊ. ठीक आहे. अंतर म्हणजे दोन बिंदूंच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूने प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण होय. ठीक आहे. and displacement is the minimum distance between initial and final point. ठीक आहे. डिस्प्लेसमेंट काय आहे, सुरुवातीचा पॉइंट आणि शेवटचा पॉइंट याच्यामधील मिनिमम डिस्टन्स म्हणजेच तुमचं काय झालं, डिस्प्लेसमेंट झालं.
ठीक आहे. या ठिकाणी मग ए टू सी हे जे डिस्टन्स आहे हे ऍक्च्युअली काय आहे, डिस्प्लेसमेंट आहे. आणि ए पासून बी पर्यंत गेलो आणि बी पासून सी पर्यंत गेलो, हे एकूण जे अंतर आहे ते एकूण अंतर म्हणजेच डिस्टन्स झालं. कळलं एवढं. आता ज्या वेळेस आपण डायरेक्ट ए आणि सी या पॉइंट मधलं डिस्टन्स घेतो त्यावेळेस डिस्टन्स इक्वल टू डिस्प्लेसमेंट असते. नाहीतर दुसऱ्या केसमध्ये डिस्प्लेसमेंट इज ऑलवेज लेस दॅन डिस्टन्स. ठीक आहे. आता याच्यावर आपण काय करू, डिस्प्लेसमेंट इज आयदर इक्वल टू ऑर लेस दॅन डिस्टन्स हे गोष्ट लक्षात ठेवा स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांना. ठीक आहे. डिस्टन्स काय असते, डिस्टन्स हे एक तर डिस्प्लेसमेंट एवढं राहील किंवा डिस्प्लेसमेंट पेक्षा जास्त राहील डिस्टन्स. आणि डिस्प्लेसमेंट कसं राहील, डिस्प्लेसमेंट सुद्धा एक तर ते डिस्टन्स एवढं राहील किंवा डिस्टन्स पेक्षा कमी राहील. कळलं एवढं. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मधला फरक समजून घेण्याकरता पुन्हा एक एक्झाम्पल घेऊ आपण. ठीक आहे. या ठिकाणी एक सर्कल आहे असं समजा की हे सर्क्युलर ग्राउंड आहे. ठीक आहे. आणि या ग्राउंडचा जो परिघ आहे तो आहे समजा 400 मीटर. ठीक आहे. ग्राउंडचा जो परिघ आहे तो 400 मीटर आहे. आता ए हे ठिकाण आहे. या ठिकाणावरून एखादा व्यक्ती त्या ग्राउंडला फेरी मारत आहे. ठीक आहे. तो व्यक्ती ए ठिकाणावरून निघाला आणि फेरी मारून पुन्हा ए ठिकाणी आला. ठीक आहे. आता आपण डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटला पुन्हा क्लॅरिफाय करू. बघा, मी आत्ताच सांगितलं का डिस्टन्स म्हणजे काय, ऍक्च्युअल ट्रॅव्हल केलेल्या पाथचं डिस्टन्स. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे का, इनिशियल आणि फायनल पोझिशन मधलं डिस्टन्स. ठीक आहे. तर आता हा व्यक्ती ए पॉइंट पासून निघाला आणि पुन्हा ए पॉइंट वर आला म्हणजे त्याचा इनिशियल पॉइंट जो आहे तो एच आहे आणि फायनल पॉइंट पण एच आहे. म्हणजेच या ठिकाणी काय होत आहे, या ठिकाणी डिस्प्लेसमेंट 0 होत आहे. बरोबर आहे. आणि डिस्टन्स त्याने बघा ऍक्च्युअल डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं, इथून निघला आणि इथं म्हणजे या ठिकाणी सी बरोबर 400 मीटर आहे. म्हणजेच या वर्तुळाचा जो परिघ आहे तो 400 मीटर आहे. बरोबर आहे. म्हणजेच याचं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स किती होईल, डिस्टन्स होईल 400 मीटर, परंतु डिस्प्लेसमेंट हे 0. ठीक आहे. दुसरं एक उदाहरण आहे. ही एक कार आहे. ते ए या पॉइंट पासून बी या पॉइंट पर्यंत गेली आणि पुन्हा वापस आले. तर समजा जर पुन्हा सांगतो मी, याच्या हे जर अंतर जर 500 मीटर आहे या ए पॉइंट पासून तर बी पॉइंट पर्यंत, तर जर याचं डिस्टन्स पाहतो म्हटलं तर हा ए पासून बी 500 मीटर गेला आणि बी पासून ए परत आला 500 मीटर, म्हणजे 500 + 500 यानी 1000 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. पण जर डिस्प्लेसमेंट जर म्हटलं आपण तर डिस्प्लेसमेंट काय होईल, ए पासून बी पर्यंत गेला आणि बी पासून ए पर्यंत वापस आला. म्हणजे तो ए पॉइंट निघला, त्याचा इनिशियल पॉइंट ए आहे आणि फायनल पॉइंट पण ए आहे, म्हणून या ठिकाणी डिस्प्लेसमेंट 0 राहील. कळलं का. म्हणजे कारण ए पासून निघला एच पर्यंत आला तो. ठीक आहे. त्याच्यामुळे तोच पॉईंटवर आहे, तो जो पॉईंटवर आहे तोच पॉईंटवर आहे तो, म्हणून त्याचं डिस्प्लेसमेंट काय होईल, डिस्प्लेसमेंट 0 राहील. परंतु ऍक्च्युअल डिस्टन्स किती आहे, ऍक्च्युअल डिस्टन्स किती होईल, तर 500 मीटर गेला आणि 500 मीटर वापस आला, म्हणजे 500 + 500 बरोबर 1000 मीटर हे ते डिस्टन्स झालं. परंतु डिस्प्लेसमेंट जर काढतो म्हटलं तर ते किती झालं, ते 0 झालं. तर ते अगोदर आपण क्वांटिटी म्हणजे काय ते समजून घेऊ. ठीक आहे. बघा, क्वांटिटी 2 प्रकारचे असतात. एक तर व्हेक्टर क्वांटिटी आणि दुसरी म्हणजे स्केलर क्वांटिटी. कोणतेही फिजिकल पॅरामीटर या 2 क्वांटिटीमध्ये एक्सप्रेस केल्या जाते. ठीक आहे. तर अगोदर आपण व्हेक्टर काय आणि स्केलर काय आहे ते समजून घेऊ. बघा, कोणतीही क्वांटिटी एक्सप्रेस करताना जर त्याची दिशा आणि त्याचं परिमाण या दोघांचाही जर विचार होत असेल तर त्या क्वांटिटीला व्हेक्टर क्वांटिटी असे म्हणतात. The quantity which has both magnitude and direction is called vector quantity, and the quantity which has only magnitude but not direction is called scalar quantity. ठीक आहे. चला, तुमच्या समोर प्रश्न आहे, चूज फ्रॉम फॉलोइंग स्केलर्स अँड व्हेक्टर्स. खालीलपैकी तुम्हाला स्केलर कोणते आहे आणि व्हेक्टर कोणते आहे ते शोधायचं आहे. ठीक आहे. डिस्टन्स, स्पीड, व्हेलॉसिटी
टाइम, डिस्प्लेसमेंट. मग आता आपल्याला स्केलर ओळखायचा आहे आणि व्हेक्टर ओळखायचा आहे. तर व्हेक्टर क्वांटिटी कोणती राहील? जी क्वांटिटी एक्सप्रेस करण्यासाठी आपल्याला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन या दोघांचीही गरज पडेल ती व्हेक्टर क्वांटिटी असेल. आणि ज्याला फक्त मॅग्निट्यूडची गरज राहील, डायरेक्शनची गरज राहणार नाही, ती क्वांटिटी म्हणजे स्केलर क्वांटिटी असेल. ठीक आहे. आता आपण एक्झाम्पल बघू. डिस्टन्स. याच्या अगोदर आपण 5-6 त्याच्यापेक्षा जास्त वेळा डिस्टन्सबद्दल एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. ठीक आहे. डिस्टन्स म्हणजे कसलंही कुठलंही अंतर. त्या ठिकाणी आपल्याला दिशेशी देणं घेणं नाही आहे, फक्त किती मीटर किती किलोमीटर चाललो याच्याशी देणं घेणं आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी डायरेक्शन दाखवल्या जाणार नाही, म्हणून डिस्टन्स ही एक स्केलर क्वांटिटी आहे. दुसरं राहिलं स्पीड, तिसरं राहिलं व्हेलॉसिटी, चौथं राहिलं टाइम आणि पाचवं आहे डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. तर स्पीड, व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट ह्या तीनही क्वांटिटी जे आहे त्या क्वांटिटीज आपण अगोदर शिकून घेऊ आणि त्याच्यानंतर ती क्वांटिटी कोणत्या प्रकारची आहे ते त्याचं उत्तर तुम्हीच द्याल. ठीक आहे. आता प्रश्न राहिला टाइमचा. फक्त जे आपल्याला या धड्यामध्ये शिकायचं नाही आहे, तरी काही ठिकाणी टाइमचा संदर्भ येईलच, कारण डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट म्हटलं तर टाइमचा संदर्भ येईलच. बघा, टाइम एक्सप्रेस करण्याकरता आपल्याला दिशेची गरज पडेल का? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायला पाहिजे. तुम्ही तुमची घड्याळ कोणत्याही दिशेला ठेवली तरी ती टाइम जो दाखवायचा तोच दाखवेल. त्याच्यामुळं टाइम सांगत असताना दिशेची काही एक गरज नाही, म्हणून टाइम ही स्केलर क्वांटिटी आहे. आता उरलेल्या ज्या क्वांटिटीज आहेत, डिस्टन्स, स्पीड, बरोबर आहे, व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट, या कोणत्या प्रकारच्या क्वांटिटीज आहेत ह्या आपण आता समजून घेऊ. जसं आपण थोड्या वेळापूर्वी पाहिलं होतं, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट या दोघांचाही अर्थ फक्त आपण सुरुवातीला अंतरच घेतला होता, तसंच आपण स्पीड आणि व्हेलॉसिटी या दोघांचाही अर्थ आपण वेगच घेऊ. कोणता वेग म्हणजे स्पीड, कोणता वेग म्हणजे व्हेलॉसिटी. ठीक आहे. तर मग मराठीमध्ये स्पीड म्हणजे चाल आणि व्हेलॉसिटी म्हणजे वेग, असं मराठीच्या डिक्शनरीमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. काही कसे ना आपण त्याला वेगच पकडणार आहोत दोन्ही गोष्टीला. तर मग स्पीड म्हणजे काय? बघा, जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं, हे जे डिस्टन्स आहे आडवं तिडवं, म्हणजे ए या ठिकाणावरून एका व्यक्तीला जायचं आहे सी या ठिकाणी, तर तो अगोदर बी ठिकाणी गेला, नंतर सी ठिकाणी गेला, म्हणजे एकूण त्याने ट्रॅव्हल अंतर किती केलं? 4 किलोमीटर प्लस 3 किलोमीटर इक्वल टू 7 किलोमीटर. ठीक आहे. तर जेव्हा आपण हे अंतर म्हणजेच डिस्टन्स याला टाइमच्या संदर्भात एक्सप्रेस करतो तेव्हा ते स्पीड असते. म्हणजे स्पीडचा डायरेक्ट फॉर्म्युला दिलेला आहे, स्पीड इक्वल टू टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड डिवायडेड बाय टाइम रिक्वायर्ड. टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड म्हटलं तर तुमचं हे डिस्टन्स झालं, बरोबर आहे. फक्त आपण डिस्टन्स म्हटलं तरी चालेल समजण्याकरिता. डिवायडेड बाय टाइम म्हणजे डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम. डिस्टन्स म्हणजे कोणतं? जो ऍक्च्युअल पाथ तुम्ही ट्रॅव्हल करता ते डिवायडेड बाय टाइम जर असेल तर ती तुमची झाली स्पीड. आणि व्हेलॉसिटी म्हणजे काय? जे तुम्ही डायरेक्ट डिस्टन्स करता, म्हणजे त्याला अगोदर आपण काय म्हटलं होतं? डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय जर टाइम घेतलं तर ती झाली व्हेलॉसिटी. म्हणजे सरळ सरळ स्पीड इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम आणि व्हेलॉसिटी इक्वल टू डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम. ठीक आहे. म्हणून हीच कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायची होती, म्हणून मी तुम्हाला वारंवार डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मधला फरक समजून सांगितला. एकदा जर तुम्हाला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मधला फरक कळला की नंतर मग तुम्हाला स्पीड आणि व्हेलॉसिटी यामधला सुद्धा फरक समजून जाईल. ठीक आहे. तर मग आता कळलं, आपण जे अगोदर पाहिलं होतं क्वांटिटी, स्पीड, व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट, या क्वांटिटी आपल्याला बघायच्या होत्या. ठीक आहे. तर जसं आता स्पीडचा फॉर्म्युला काय होता? स्पीड इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम आहे, बरोबर आहे. टाइम ही तर कोणती क्वांटिटी होती? ही स्केलर क्वांटिटी होती. आता जे डोअरचा जो डिस्टन्स आहे तो ऍक्च्युअल डिस्टन्स आहे, तर आडवा तिडवा होता, त्याच्यामुळं त्याला मेजर करण्याकरिता किंवा त्याची क्वांटिटी एक्सप्रेस करण्याकरिता डायरेक्शनची गरज नव्हतीच. ठीक आहे. म्हणजेच जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स
एक्सप्रेस करण्याकरिता डायरेक्शनची गरज नाही आहे आणि फक्त मॅग्निट्यूडची गरज आहे, म्हणून डिस्टन्स ही स्केलर क्वांटिटी आहे आणि टाइम सुद्धा स्केलर क्वांटिटी आहे. बरोबर आहे. दोन्ही स्केलर क्वांटिटी असल्याच्यामुळं सुद्धा ते जे आहे स्पीड ही सुद्धा स्केलर क्वांटिटीच होईल. कळलं का? म्हणजे जर आपल्याला समजलं नाही की स्केलर क्वांटिटी आहे की व्हेक्टर क्वांटिटी आहे, तर ज्या क्वांटिटीपासून ती क्वांटिटी बनवतो आपण, डिराईव्ह करतो, ठीक आहे. स्पीड कशापासून डिराईव्ह केली? डिस्टन्स आणि टाइम पासून. या दोन्ही स्केलर क्वांटिटी आहे, म्हणून स्पीड सुद्धा ही स्केलर क्वांटिटी आहे. कळलं? आता व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे. तर व्हेलॉसिटी इक्वल टू काय होता आहे? डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम. आता अगोदर आपण डिस्प्लेसमेंटला बघू. डिस्प्लेसमेंट काय आहे? डिस्प्लेसमेंट हे डायरेक्ट डिस्टन्स आहे ज्याच्यामध्ये आपण डायरेक्शन लक्षात घेतो. बरोबर आहे की नाही? पहिला पॉईंट आणि शेवटचा पॉईंट, या पॉईंट मधून आपल्याला जायचं, त्याच्यामुळे आपण त्या ठिकाणी काय करतो? डायरेक्शन कन्सिडर करतो आणि मॅग्निट्यूड कन्सिडर करतोच. म्हणजेच डिस्प्लेसमेंट एक्सप्रेस करण्याकरिता आपण डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड या दोघांचाही विचार करतो, म्हणून डिस्प्लेसमेंट ही कोणती क्वांटिटी आली? व्हेक्टर क्वांटिटी. आणि त्याच्यामुळे व्हेलॉसिटी सुद्धा ही व्हेक्टर क्वांटिटी होईल. कळलं? आता तुम्ही उत्तर देऊ शकाल. ठीक आहे. काय सांगितलं सुरुवातीला? डिस्टन्स, डायरेक्शनची गरज नाही, म्हणून डिस्टन्स ही स्केलर झाली. बरोबर आहे. आता डिस्टन्सच्या याच्यावरून आपण काय बनवलं? स्पीडमध्ये दोन्ही स्केलर आहे. स्पीडच्या फॉर्म्युल्यामध्ये कोणते? डिस्टन्स आणि टाइम. त्याच्यामुळं स्पीड सुद्धा ही स्केलर क्वांटिटी झाली. परंतु व्हेलॉसिटी काय आहे? व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आला आपला? डिस्प्लेसमेंट डिवाइडेड बाय टाइम. डिस्प्लेसमेंट ही वेक्टर क्वांटिटी आहे, म्हणून व्हेलॉसिटी सुद्धा ही वेक्टर क्वांटिटी आहे. आता घेऊ आपण युनिट्स ऑफ स्पीड अँड व्हेलॉसिटी. दोघेही वेग असल्याच्यामुळं दोघांची ही जे युनिट आहे ते युनिट सेमच आहे. ठीक आहे. कारण काय आहे बघा, स्पीड इक्वल टू डिस्टन्स डिवाइडेड बाय टाइम. डिस्टन्सचं युनिट काय आहे? डिस्टन्स कशामध्ये एक्सप्रेस करतो आपण? मीटर, सेंटीमीटर, किलोमीटर, जे काही आहे ते. ठीक आहे. म्हणजे आपण काय करू? मीटरमध्ये घेऊ त्याला. याचा युनिट आहे ते. ठीक आहे. मग डिस्टन्स मीटरमध्ये घेतो आणि टाइम सेकंदमध्ये घेतो. तर स्पीडची युनिट काय राहील? मीटर पर सेकंद. ठीक आहे. त्याचप्रमाणे व्हेलॉसिटी सुद्धा डिस्प्लेसमेंट डिवाइडेड बाय टाइम. डिस्प्लेसमेंट इज नथिंग बट डिस्टन्स. बरोबर आहे. त्याच्यामुळे ते सुद्धा मीटरमध्ये राहील आणि टाइम तर सेकंदमध्ये राहील. त्याच्यामुळे व्हेलॉसिटीचं सुद्धा युनिट काय राहील? मीटर पर सेकंद. म्हणजे स्पीड आणि व्हेलॉसिटी या दोघांचेही याचा युनिट काय राहील? मीटर पर सेकंद. आणि त्याचा CGS युनिट काय आहे? सेंटीमीटर पर सेकंद. ठीक आहे. आता हे युनिटच्या संदर्भात आपण एक वेगळं व्हिडिओ घेऊ, तोपर्यंत एवढं समजून घ्या. अगोदरच व्हिडिओ फार मोठा होता आहे. लक्षात ठेवण्यासारखे काही पॉईंट मी इथे काढलेले आहे, ते अगोदर समजून सांगितलेले आहे, तरी पण ते वाचून घेतो. स्पीड इज रिलेटेड टू द डिस्टन्स व्हाईल व्हेलॉसिटी इज रिलेटेड टू द डिस्प्लेसमेंट. अगोदर सांगितलेलं आहे. सेकंड पॉईंट आहे, इफ द मोशन इज अलॉंग द स्ट्रेट लाईन द व्हॅल्यूज ऑफ स्पीड अँड व्हेलॉसिटी आर द सेम, अदरवाइज दे कॅन बी डिफरंट. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ फार मोठा झालेला आहे. एक्सप्लेन करताना लक्षातच आलं नाही की कसा वेळ निघून गेला ते. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि या व्हिडिओला सबस्क्राईब पण करा. आपण 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी पर्यंतच्या सर्व विज्ञान विषयाचे व्हिडिओज यूट्यूबवर नक्कीच टाकू. ठीक आहे. संपूर्ण सिलेबस कव्हर करण्याचा प्रयत्न करू. अगोदर पहिल्या चॅप्टरपासून शिकू. होतं काय, एक्सप्लेन करत असताना व्हिडिओ बराच लांब होतो, तर एक चॅप्टर सुद्धा एका तासामध्ये शिकवणं होणार नाही. ठीक आहे. आणि जर शिकवायला गेलं तर सर्वच गोष्टी क्लिअर होणार नाही. म्हणून एखादा टॉपिक जर आपल्याला घ्यायचा असेल आणि त्यासाठी जास्त वेळ लागत असेल तर आपण काय करू, एकापेक्षा जास्त व्हिडिओ बनवू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.